संपत्तीसाठी दोन सख्या बहिणींनी आपल्या भावाला कोर्टात खेचलं आणि मग कोर्टात न्यायाधीशांनी असा न्याय दिला की संपूर्ण या कोर्टामध्ये शांतता पसरलेली होती. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच समाधान होतं, आश्चर्य होतं आणि प्रत्येक जणाच्या मुखातून येत होतं शब्द की देव सत्याच्या पाठीमागं नक्की उभा राहतो, फक्त वेळ असते. मित्रांनो, सुंदर असा हा व्हिडिओ आहे की बहिणींनी भावाला मागितलेला हिस्सा, कोर्टात लागलेला निकाल. मित्रांनो, आम्हाला कोणाचीही मनं दुखवायची नाहीत, परंतु या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज भयान परिस्थिती, संपत्तीच्या लालसेपोटी एका प्रामाणिक भावाला सुद्धा, जीवाला जीव देणारा भाऊ आणि अशा भावाला बहिणी कोर्टाच्या कठड्यामध्ये उभं करतात. सुंदर असे पूर्ण हा घटनाक्रम आपण ऐकणार आहोत. हा कोर्टातला निकाल नक्की आपलं जीवन बदलून टाकेल. प्रत्येक भावानं, प्रत्येक बहिणीनं आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ओम नमो भगवती वासुदेवाय नमाशी कमेंट जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. गोपाल डेअरी फार्म हा राघवच्या वडिलांची शेवटची निशाणी होती, त्यांच्या मेहनतीची निशाणी होती. अहो, सूर्य उगवला की राघव आपल्या कामाला सुरुवात करत होता. राघव गायांचं दूध काढून बादलीत भरत होता आणि तेव्हाच त्याची पत्नी सुधा आपल्या पतीला चहा घेऊन आली आणि म्हणाली, अहो, आज काम लवकर आटपा, तुमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, सगळा विधी तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या बहिणी निलिमा आणि सरिता ह्या दोन्ही येणार आहेत. अहो, बहिणींचं नुसतं नाव घेतल्यावर राघवच्या चेहऱ्यावरती गगनात मावेनासा आनंद झाला. आपल्या बहिणींच्यावरती जीवापाड प्रेम करत होता हा राघव आणि आपल्या पत्नीला म्हणाला, अगं, माझ्या दोन्ही बहिणी म्हणजे माझा प्राण आहे आणि आज ते येणार आहेत, त्यांच्यासाठी सुंदर असा तो स्वयंपाक कर, पुरी भाजी त्यांना आवडते, पुरी भाजीचा स्वयंपाक कर. आणि माझ्या ताईंला, राघव त्या ठिकाणी सांगतोय की माझ्या ताईला समोसे आवडतात, जिलबी आवडते, मी ती जाऊन घेऊन येतो. 35 वर्षाचा हा राघव स्वतःसाठी कधी रुपया खर्च करत नव्हता बघा. कधीही बाहेर तो हॉटेलमध्ये नाश्ता करत नव्हता. चटणी, मिरची, भाकरी जी गावल ते आपल्या घरी खायचं, म्हणजे जे असेल ते, आणि दिवस तो काढत होता. पण आजच्या दिवशी आपल्या बहिणीसाठी तो मिठाई आणण्यासाठी तो मिठाईच्या दुकानात गेला. परंतु त्याच्या ज्या बहिणी आहेत दोन्ही, त्या बहिणींचा घरी येण्याचा खरा मकसद त्या इमानदार असणाऱ्या भावाला माहीत नव्हता. राघव आणि राघवची आई सावित्री देवी व्हीलचेअर घेऊन बसलेल्या होत्या. मी त्यांना चालता येत नव्हतं, आजारी होत्या. आणि आपल्या दोन्ही मुली सरिता आणि निलिमा बऱ्याच दिवसाने आपल्या घरी आल्यात आणि आपल्या मुलींना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. राघव घरी आला आणि या दोन्ही जे मुली आहेत, राघवच्या बहिणी म्हणजे महागड्या साड्या घातलेल्या होत्या, हातात सोन्याच्या बांगड्या खणखण करत होत्या. वडिलांच्या श्राद्धाची जशी पूजा संपली घरी, त्यातली निलिमा उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच भाव होता आणि आपल्या भावाला म्हणाली, दादा, माझं तुझ्याकडं आणि आईकडे एक महत्वाचं काम आहे आणि त्या कामाबद्दल मी बोलणार आहे. आपल्या बहिणीचे शब्द ऐकल्यानंतर तो राघव म्हणाला, ताई, तू फक्त हुकूम कर, हा दादा तुझ्यासाठी प्राणही द्यायला तयार आहे. आणि त्यावेळी निलिमा, आपल्या लहान बहीण जी सरिता आहे, तिच्या कानात काहीतरी कुजबुजली आणि याच्यानंतर निलिमा राघवच्या डोळ्यात पाहून म्हणाली, राघव दादा, वडिलांना जाऊन कित्येक वर्षे झाली, तू सर्व जमीन कसतोयस, खातोयस, वडिलांची दुधाची डेअरी तू चालवतोस आणि आजपर्यंत तू खाल्लंस, परंतु आज आम्हाला दोघी बहिणींना आमचा हिस्सा पाहिजे. आता हे बहिणींचे शब्द ऐकून संपूर्ण घर बघा शांत झालं. सगळं, राघवची पत्नी, राघवची आई, शांत झालं सगळं घर. त्या राघवला वाटू लागलं की आपल्या कानानं जणू धोकाच खाल्लाय, वेगळंच काहीतरी आवाज येतोय आणि तो अविश्वासानं आपल्या बहिणींच्याकडे पाहत होता. तो म्हणाला, ताई, हिस्सा? तू काय म्हणतेस? ही दुधाची डेअरी, हे आपलं घर, ही जमीन, हे तुमचंच आहे सगळं. मर्जी वाटेल तेव्हा तुम्ही दोघी या, खुशाल या ठिकाणी राहा. आणि त्या ठिकाणी सरिता मध्येच बोलली, दुसरी बहीण, दादा, आम्हाला इथे राहण्याचा शौक नाही. आज मार्केट चाललंय त्याप्रमाणे, म्हणजे जमिनीचा भाव आहे तसा, या डेअरीचा आणि जमिनीचा हिस्साच्या बदल्यात आम्हाला तो पैसे दे. जरूरत आहे आम्हाला पैशाची, रोख पैशाची जरूरत आहे. मोठी बहीण निलिमा त्या ठिकाणी म्हणाली, मला सुद्धा माझ्या मुलांच्यासाठी एक फ्लॅट बुक करायचा आहे. तो मोठा झालेला आहे, त्याचं भविष्य आणि या भविष्याचा आम्हाला विचार करायचा आहे. यासाठी वडिलांचा जो हिस्सा आहे डेअरीचा,
आणि जमिनीचा, त्याच्या बदल्यात तू आम्हाला पैसे दे. राघवने हे सगळं आपल्या दोन्ही बहिणींचं बोलणं ऐकलं आणि राघव त्या ठिकाणी म्हणाला, हे घर सगळ्यांना राहण्यासाठी आहे. दुधाची डेअरी माझी रोजीरोटी आहे. ताई, माझ्या कुटुंबाचं सगळं जीवन म्हणजे आपल्या आईचं, माझ्या बायकोचं, मुलांचं सगळं जीवन ह्या डेअरीवरती आहे. तो मी असं कसं म्हणताय? राघवचं हे बोलणं ऐकून निलिमा म्हणजे ती बहीण स्पष्ट शब्दात म्हणाली, हे राघव, आम्हाला इमोशनल तू करू नकोस. 2005चा कायदा सांगतो, वडिलांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये मुलींचा बरोबरीने अधिकार आहे. ही जमीन आणि डेअरी वडिलांच्या नावावर होती आणि आता तुझ्या नावावर झाली तरी त्याच्यातला आमचा 1/3 हिस्सा आहे. आता हे सगळं शब्द राघवच्या बहिणींचे ऐकले सगळ्यांनी आणि पाठीमागून एक जोरात आवाज आला, करारी, की तुम्ही दोन्ही बहिणी कुठल्या तोंडाने हिस्सा मागताय? तुम्हाला लाज वाटते का? पाठीमागून त्यांची आई सावित्री मातेचा तो आवाज होता, त्या मुलींच्या आईचा. कडक आवाजात ती बोलली, आज तुम्हाला तुमचा अधिकार आठवला. ज्या वेळी तुमचे वडील आजारी होते, त्यांना 24 तास सेवा हवी होती, त्यावेळी सेवा कोणी केली होती? त्यावेळेस तुमचा भाऊ राघव इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता आणि त्यावेळी त्यानं आपलं शिक्षण सोडलं आपल्या पित्यासाठी. घरी राहून दुधाची डेअरी म्हणजे जो गोठा होता त्या गोठ्यामध्ये गायांचं शेण काढलं. का? वडिलांच्या इलाजासाठी तो पैसा जमा करत होता. आणि हे सगळं ऐकून निलिमानं नजर खाली घातली आणि ती म्हणाली, हे राघवचं कर्तव्य आहे. आणि हे ऐकून आई सावित्री त्या ठिकाणी म्हणाली, गप्प बस तू. कर्तव्य फक्त मुलाचंच असतं असं नसतं. आज सुद्धा राघव कर्जाचे हप्ते भरत आहे. माझा इलाज करण्यासाठी त्यानं लाखो रुपये खर्च केलं. आणि तुम्ही दोघी बहिणी एकदा तरी इथं येऊन विचारलं का की हॉस्पिटलचं बिल कसं भरलं जातंय? आईनं सरिताच्या डोळ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की तुमचं वडील खाटेवरती पडले होते, 24 तास खाटेवरती होते. आणि त्यावेळी राघवनं सेवा केली, लाखो रुपये खर्च केले, लोकांच्याकडून कित्येक कर्ज घेतलं होतं. आणि हे कर्ज घेऊन तुमची लग्न केली दोघींची बी. राघवनी तुमच्या भावानं की तुमच्या सासरी जाऊन तुम्ही उंच मान करून जीवन जगू शकता. लग्नामध्ये सगळं काही तुम्हाला दिलं तुमच्या भावानं. कर्ज काढून लाखो रुपये त्यानं कर्ज केलं आणि ते कर्ज आजही तो फेडत आहे. आणि त्या कर्जाचा हिस्सा तुम्ही मागितला का? दोन्ही मुलींना आपला प्रश्न विचारला सावित्रीबाईंनी. त्या दोन्ही मुलींना घाम फुटला नाही बघा. सावित्रीबाईंना दम लागला, दमा होता. आणि त्यावेळी त्यांची सून त्या ठिकाणी जवळ आली आणि आपल्या सासूला ते पाणी दिलं आणि मागे नेलं बघा, खुर्ची ओढून त्यांची. आईच्या बोलण्याचा परिणाम त्या दोन्ही मुलींच्यावर बघा काही झाला नाही. आणि दोघी बहिणी त्या ठिकाणी म्हणाल्या, आई, राघवनं केलेलं काम, वडिलांची केलेली सेवा आणि आमचा विवाह त्याचं कर्तव्य आहे. त्याची भलाई याच्यातच आहे की त्यानं वडिलांची संपत्ती विकून आम्हाला आमचा हिस्सा म्हणजेच आम्हाला पैसे देऊन टाकावं. हे सगळं ऐकून राघव उभा राहिला आणि म्हणाला की वडिलांची शेवटची निशाणी ही दुधाची डेअरी आहे आणि मी ते करणार नाही, मी विकणार नाही. कारण ते विकून माझी बायका मुलं रस्त्यावर येतील, माझ्या आईचा सांभाळ मी कसा करू? आणि हे ऐकून त्यांना कुठलीही दया नव्हती हो. आपल्या भावाला म्हणला, दादा तू काही कर, विकून टाक ती संपत्ती, तू रस्त्यावर बस, परंतु तू आम्हाला आमच्या हिश्श्याचे पैसे दे. आणि जर तू आम्हाला एका हप्त्यात पैसे दिले नाहीस तर तुझ्या विरुद्ध आम्ही कोर्टात केस टाकू आणि तुला कोर्टात खेचू. आणि मग तुझी डेअरी जाईल आणि तुझी संपत्तीला सगळा त्या ठिकाणी स्टे येईल जमिनीला. आणि या दोन्ही बहिणी आपापल्या ज्या गाड्या होत्या त्यांच्या 4 व्हीलर बघा, त्या गाड्यामध्ये बसल्या आणि निघून गेल्या. आता ह्या दोन्ही मुली निघून गेल्या. घरात सावित्री देवी आणि राघव, आई आणि मुलगा दोघांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. कारण ह्यांना फार मोठं दुःख झालं होतं की स्वतःच्या मुलीने येऊन हिस्सा मागावा. हे फार वाईट वाटलं. काय करावं हे दोघींनाही कळत नव्हतं बघा. एक हप्ताभर निघून गेला पुढं. आणि नेहमीप्रमाणेच राघव लवकर उठला, आपल्या दुधाच्या डेअरीत गेला, गायांना चारा टाकत होता. आणि त्याच वेळी सायकलवरून पोस्टमॅन आला आणि राघवला आवाज देत होता की राघव दादा, तुझं पत्र आहे. राघव आपला हात पुसत डेअरीमधून बाहेर आला आणि त्या पोस्टमनच्या हातातलं ते पत्र घेतलं. ते पत्र होतं कोर्टाचं. त्या पत्रावरती वकिलाची मोहर लागलेली होती. आणि राघवला फार भीती वाटू लागली. त्याच्या मनात जी भीती होती तीच खरी ठरली. राघवने तो लिफाफा तोडला. वकिलाने एक नोटीस पाठवली होती त्या लिफाफ्यात की हे राघव, ती दुधाची डेअरी
आणि तुझं घर, त्यातला हिस्सा तुझ्या बहिणीला द्यावाच लागेल. आणि 8 दिवसाच्या आत तू जर हिस्सा दिला नाही तर तुला सिव्हिल कोर्टामध्ये यावं लागेल, असं त्या नोटीसमध्ये लिहिलेलं होतं. नोटीस पाहून राघवच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की आपल्या बहिणीने आपल्याला कोर्टात खेचावं. राघवची पत्नी त्या ठिकाणी आली. राघवची पत्नी राघवला समजत होती आणि दोघेही आपल्या घरी निघून गेले. आता आईला सगळा प्रकार सांगितला, सावित्रीबाईंना. आणि राघव त्या ठिकाणी बघा थेट आपल्या बहिणीच्या घरी लगेच गेला. ते नोटीस घेऊन तो निलिमाच्या घरी गेला. निलिमा नावाची बहीण जवळच राहत होती. निलिमाच्या घरी फार मोठी पार्टी चाललेली होती. आता पार्टी चालल्यानंतर सगळी श्रीमंत लोक, श्रीमंत स्त्रिया नाचत होत्या, मंद्यधुंद झालेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी निलिमाने पाहिलं की आपला भाव आलाय. हा राघव साधी कपडे घातलेली होती आणि राघवला पाहताच निलिमा पटकन आली. आपली इज्जत जाऊन आहे, आपला भाऊ गरीब आहे. बघा एवढी परिस्थिती बेकार, विचार वाईट या बहिणीच्या. आणि राघवला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेले आणि राघवला सांगवलं लागली, तू इथं आला कशाला? राघव समजून सांगत होता, अगं ताई, तू स्वतःच्या सख्या भावावरती केस टाकली जमिनीसाठी, पैशासाठी. अगं मी तुला पैसे द्यायला तयार आहे, मला थोडासा वेळ दे. नको संपत्ती विकायला डेअरी, मी रस्त्यावर येईल. आई बायका मुलं कुठं राहू? तू फक्त मला 2 वर्षाचा वेळ दे. 2 वर्षाच्या आत तुझे करोड रुपये मी हळूहळू करून फेडून टाकेल. राघवचे हे शब्द ऐकताच त्या निलिमाचा पती त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, अरे तुझी अवकात आहे का 1 करोड फेडण्याची 2 वर्षात? चल जा इथून, आता कोर्टात बघूया. त्या निलिमानं आपल्या भावाचा एवढा घोर अपमान केला आणि राघव त्या ठिकाणी डोळे पुसत आणि हातात ते पत्र आपल्या घरी निघून आला. रात्रभर त्याला झोप लागत नव्हती, कारण त्याला वाटत होतं की वडिलांच्या कर्जाचे हप्ते, लोन उचललेलं आजारपणामध्ये, दोन्ही बहिणींचं लग्न बघा कर्ज काढून केलं, त्याचं लोनचे हप्ते, हे सगळं मला जमाना कसं फेडतोय महिनाभर मी. परंतु या ठिकाणी कोर्टात वकील कुठला बघू आणि त्याला फी कुठली देऊ, रडत होता. मुलाचं ते रडणं पाहून सावित्री देवींनी आपल्या सुनेला आवाज दिला आणि सांगितलं की माझी जुनी पेटी घेऊन आली बघा. आणि त्या पेटीमध्ये असणारी एक मळकट पिशवी होती. त्या पिशवीमध्ये थोडेसे पैसे आणि थोडेसे दागिने होते. काढून आपल्या मुलाच्या हातात दिलं आणि मुलाला सांगितलं, हे पैसे घे आणि उद्या चांगला एक वकील बघ, कारण सत्यासाठी लढलंच पाहिजे. राघवने डोळे पुसले. रात्र निघून गेली आणि सकाळ राघव उठला आणि त्या ठिकाणी त्या शहरातला माघडा वकील एक चांगला पाहिला. आणि वकील पाहिल्यानंतर 8 दिवसाचा हा वेळ निघून गेला आणि या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये राघवला बहिणींनी बघा कोर्टाच्या कठड्यात त्या ठिकाणी उभं केलं बघा. राघवच्या पुढं दोन्ही बहिणी बसल्या होत्या बघा समोर, चांगली साड्या घातलेल्या, हातात सोन्याचं दागिने, आणि त्या ठिकाणी त्या बसल्या होत्या. आणि कोर्टाचे जज जे होते तर रघुनंदन नावाचे जज होते. आता त्या दोन्हीच्या बहिणी होत्या, त्यांनी सुद्धा बघा चांगला वकील दिला होता. बहिणींच्या वकिलाचं नाव सक्सेना म्हणून होता. तो वकील सुद्धा फार होता मोठा बघा, खोट्याचं खरं करणारा वकील होता. जज रघुनंदननं राघवला विचारलं, राघव तुझ्या बहिणी तुला हिस्सा मागतायत, मग तू त्यांना हिस्सा का देऊन टाकत नाही? बहिणींचा तो अधिकार आहे. आणि राघवनं त्या ठिकाणी बघा खरी परिस्थिती सांगितली की माझे वडील आजारी होते, लाखो रुपये खर्च केले मी, आणि माझ्या बहिणींची लग्न करण्यासाठी मी 20 ते 25 लाख रुपये घालवलेत. त्यांची चांगल्या ठिकाणी मी लग्न करून दिली. आता माझ्याकडे पैसा नाही. वडिलांची शेवटची निशाणी म्हणजे हे दुधाची डेअरी आणि हे राहतं घर आहे, आणि याच्यातला हिस्सा ह्या दोन्ही बहिणी मागत आहेत. मी कसा देऊ यांना? आणि यांना जर हा हिस्सा दिला तर मी रस्त्यावर येईल. आणि या राघवचे वकील सुद्धा आपली बाजू सांगत होते. परंतु या दोन्ही बहिणींनी जी वकील केला होता त्याचं नाव होतं सक्सेना. हा वकील जे होता तो खालच्या प्रतीचा होता, खोट्याचं खरं करणारा होता. आणि तो वकील त्या ठिकाणी सक्सेना सांगू लागला की हा राघव जो बोलतोय तो खोटं बोलतोय. त्याने आपल्या वडिलांची कुठलीही सेवा केली नाही. आपल्या बहिणींच्या लग्नात त्यानं कुठलाही खर्च केला नाही. बहिणींच्या लग्नात खर्च केला, परंतु ती संपत्ती होती वडिलांची. आज त्याच्यावरती कुठलंही कर्ज नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर ही दुधाची डेअरी शहरातली, ती राहतं घर या राघवच्या नावावर झाले, आणि याची नियत बदलली म्हणून हा बहिणीला संपत्ती देत नाही. हा सक्सेना वकील जसा बोलत होता तसं राघवच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, कारण हे सगळं खोटं होतं. वादविवाद सगळा त्या ठिकाणी झाला आणि वकिलांनी फाईल बंद केली, कारण वेळ संपली. परतची तारीख होती 15 दिवसांनी. परंतु जाता जाता फाईल बनण्याच्या अगोदर हा सक्सेना जे वकील होता बहिणींचा, त्यानं सांगितलं होतं की मी पुरावा पुढच्या वेळेस आणेल. दिवसामागून दिवस निघून चालले होते. राघवच्या डोळ्यातून दररोज पाणी वाहत होतं बघा, कारण राघव आपल्या बहिणींच्यावरती अफाट प्रेम करत होता. जीवापाड त्याने प्रेम केलं.
आणि असं हेच कोर्टाची केस चालू असताना रक्षाबंधन जवळ आलेलं होतं. तो दिवस होता रक्षाबंधनाचा. राघव लवकर उठला. राघवला वाटत होतं की माझ्या बहिणी कमी जास्त हा वादविवाद विसरून रक्षाबंधनला तरी येतील. तो वाट पाहत होता. बहिणीच्यासाठी मिठाई आणून ठेवलेली होती. दुपार झाली, परंतु राघवच्या बहिणी त्या ठिकाणी बघा आल्याच नाही. राघवला फार वाईट वाटलं. त्या ज्या बहिणींना मी माझ्या मांडीवरती खेळवलं, ज्या बहिणींना मी बोलायला शिकवलं, ज्या बहिणींना बोटाला धरून चालायला शिकवलं, ज्या बहिणींचा विवाह मी केला, बाप नसताना बाप उभा राहिला भावाप्रमाणे, लक्षात घ्या, लाखो रुपये खर्च केलं आणि त्या बहिणींचा विवाह मी चांगल्या पद्धतीने केला आणि आज त्याच बहिणींनी मला कोर्टात उभं केले. तो दिवस निघून गेला आणि कोर्टाची 2री तारीख पडली. 2ऱ्या तारखेला काय घडावं, हा सक्सेना नावाचा जो वकील होता बहिणींनी केला तो लबाड होता आणि त्यानं पुरावा कोण आणला तर राघवच्याच डेअरीच्या शेजारी असणारा एक मिश्रा नावाचा व्यक्ती होता. तो लबाड होता कारण त्याला गायांचा शेणाचा वास त्याला येत होता. म्हणून हा बघा मिश्रा त्याला वाटत होतं ही डेअरी बंद व्हावी. म्हणून त्या ठिकाणी हा राघवचा शेजारी मिश्रा या सक्सेना वकिलानं पुरावा म्हणून कोर्टात आणला. कोर्टात ही केस चालू झाली. जज साहेब रघुनंदन प्रश्न विचारत होते की तुमचा पुरावा कुठे सक्सेनाला, आणि सक्सेनाने हा जो पुरावा आणला होता मिश्रा नावाचा व्यक्ती तो सांगू लागला त्या ठिकाणी बघा की हा राघव जे आहे खोटा आहे. यानं आपल्या आईवडिलांची कुठलीही सेवा केली नाही. याच्या वडिलांना एक भयानक आजार झालेला होता आणि भयानक आजारामध्ये वडील रातभर खोकत होते. रात हा वडिलांना आपला कुठलाही औषध उपचार करत नव्हता. यानं आपला वडील खोकतात म्हणून अंधाऱ्या खोलीत नेऊन टाकलेलं होतं आणि ही सगळी संपत्ती वडिलांनी मरते समय सांगितलेलं होतं की माझ्या मुलींनाही हिस्सा दे. परंतु हा राघव खोटा बोलतोय असा जबाब त्या ठिकाणी या मिश्रा नावाच्या व्यक्तीने दिला. राघवच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आपल्या डोळ्यांच्या समोर वडिलांचं चित्र की वडिलांची सेवा मी एवढी केली. मलमूत्र काढले या राघवने बघा खरं प्रामाणिकपणे. लाखो रुपये खर्च केले होते दवाखान्यात आणि लाखो रुपये आपल्या बहिणींचं लग्न करण्यात त्याने घालवलं होतं. परंतु हा मिश्रा त्या ठिकाणी हा खोटा सांगत होता. त्यामुळे ह्या राघवला फार वाईट. राघवच्या डोळ्यामध्ये खरापणा होता. जज रघुनंदन यांना समजत होतं कोर्ट हे पुराव्यानुसारच न्याय देतो बघा. जज जे रघुनंदन होते न्यायाधीश त्यांना न्याय कसा द्यावा हे कळत नव्हतं बघा. कोर्टानं पुढची तारीख दिली 15 दिवसाची. त्या दोन्ही बहिणींचा वकील सक्सेना कोर्टातून बाहेर पडला आणि ह्या दोन्ही बहिणी जी आहेत निलिमा आणि सरिता त्या वकिलाच्या जवळ गेल्या आणि सक्सेनाला सांगू लागल्या तुम्ही जास्तच कोर्टात बोलायला लागलाय. आमच्या भावाने सेवा केली हो तशी, का तुम्ही असं करताय. त्या सक्सेनानं सांगितलं खोट्याचं खरं असंच करावं. परंतु बहिणी त्या ठिकाणी सांगत होत्या खरंच जिंकलं तर म्हणलं तुम्ही घाबरू नका. तो वकील सांगत होता कारण तुमची आई ही अपाईच आहे, ती चालू शकत नाही कोर्टात आणि या राघवच्या बाजूने बोलणारा दुसरा कोणी नाही. राघवने खरंच वडिलांची सेवा केली का हे सांगणारा कोर्टात कोणी नाही. न्याय आपलाच आहे आणि तुमचाच विजय होणार. तुम्हाला ही सगळी संपत्ती मिळेल, तुम्ही फक्त गप्प राहा. वकील पुढे निघून गेला. बहिणी आपापल्या घरी निघून गेला. आता वाट होती शेवटच्या निकालाची. कोर्टाचे न्यायाधीश रघुनंदन फार हुशार होते कारण त्यांना जाण होती माणसाच्या चालण्यावरून बोलण्यावरून खरा कोण आणि खोटा कोण जाणणारा हा प्रामाणिक न्यायाधीश होता. त्यांना वाटत होतं की या राघववरती अन्याय होऊ नये. जर याच्यावरती अन्याय झाला तर हा जगणार कसा. कोर्टाचे न्यायाधीश रघुनंदन यांनी ठरवलं याची खरी चौकशी करायची आणि कोर्टाचा एक नामांकित वकील गुपचूप सगळं हे खरं काय जाणण्यासाठी या राघवच्या घरी पाठवला बघा. 2ऱ्या दिवशी खरं जाणण्यासाठी राघव घरीच होता. राघवची आई व्हीलचेअरवरती बसलेली होती आणि वकील त्या ठिकाणी तो आला बघा. परंतु वकील हा सिव्हिल ड्रेसवरती होता. घरात आल्यानंतर तो सावित्रीबाईंना विचारू लागला हा फोटो कोणाचा आहे. माझ्या नवऱ्याचा फोटो आहे. की माझे पती आहेत. म्हणले ह्यांची लय परिस्थिती बेकार होती, ह्यांना भयानक रोग झाला. खाटीवरती पडून होते 5 वर्ष आणि त्यांची अफाट सेवा माझ्या मुलानं या राघवने केली. हो फार सेवा केली. मलमूत्र काढलं. लाखो रुपये दवाखान्यात महिना तो त्या ठिकाणी असायचा. वडिलांचं मलमूत्र काढत होता. कपडे बदलायचा, आंघोळ घालायचा. जशी देवाची सेवा करावी तशी वडिलांची सेवा केली माझ्या मुलानं शेवटच्या श्वासापर्यंत. आणि शेवटी बापाच्या जागी हा मुलगा उभा राहिला आणि या मुलाने या दोन्ही बहिणींची बघा लग्न केली. माझ्या मुलींची म्हणजे 20-25 लाख रुपये खर्च केले आणि या सगळ्यांचं कर्ज त्याच्या अंगावरती बघा बँकांचं. आणि तो कर्ज त्या ठिकाणी फेडतोय. आणि आज मला चालता येत नाही. व्हीलचेअरवरती 24 तास. लाखो रुपये या माझ्या मुलानं दवाखान्यात खर्च केले. लाखो रुपये. आणि आजही तो करतोय. माझी सेवा करतोय तो. त्याची पत्नी ही माझी सेवा करते. 24 तास माझ्याजवळ असते. मला काही कमी पडून दे. असा माझा राघव आहे. बहिणींच्यावरती जीवापाड प्रेम करणारा राघव. सगळ्या कुटुंबावरती जीवापाड प्रेम करणारा राघव आणि आमच्या सगळ्या कुटुंबाचं जीवन
आणि जीवनाचा हा स्रोत जगण्यासाठी ही दुधाची डेअरी, एवढंच आहे आम्हाला हो. काय करावं वकील साहेब? निलिमा आणि सरिता या 2 ज्या मुली आहेत, या दोन्ही मुलींनी दावा ठोकलाय कोर्टात हो, की ही दुधाची डेअरीच पाहिजे, नाही तर आम्हाला पैसे दे. माझा मुलगा कुठून पैसे देणार? कोर्टात केस चालली. तो जो वकील होता सिव्हिलमध्ये आला होता, की त्याच्याही डोळ्याला पाणी यावं, की अशा समाजामध्ये या निर्लज्ज बहिणी, की आयुष्य आरामासाठी आपल्या बापाची संपत्ती विकायला लावून आपल्या भावाला रस्त्यावर आणून कोर्टात उभं करावं. अशा बहिणींची सगळी ही परत सांगितलं. बघा, त्या वकिलाच्याही डोळ्यातून पाणी आलं, पण त्यानं सांगितलं नाही. तो पाणी पुसत निघून गेला बाहेर. म्हणला सहज मी केसबद्दल चौकशी करायला, तो एवढंच सांगितलं. 15 दिवस निघून गेले आणि त्या कोर्टामध्ये जिल्हा सत्र न्यायालयात शेवटची तारीख होती. 2 बहिणी समोर चांगली कपडे घालून, म्हणजे साड्या घालून, हातात सोन्याचं दागिनं घालून नटून ठटून बसलेला होता संपत्तीच्या हिश्श्यासाठी. आणि एकच भाऊ त्या कोर्टाच्या कटघड्यामध्ये उभा होता. आणि त्या दोन्ही बहिणींचा वकील जो होता सक्सेना, तो मोठमोठ्यानं दावा करू लागला की कोर्टाला मी सबळ पुरावे सगळे सादर केलेत आणि 2005च्या नियमानुसार कोर्टानं या राघवच्या संपत्तीतला हिस्सा दोन्ही बहिणीला त्याच्या देण्याचा आदेश द्यावा, असा हा वकील मोठमोठ्याने वरडून सांगत होता. आणि एवढंच नाही, तर हा राघव खोटारडा आहे, याने आपल्या वडिलांचा जणू खूनच केला, असं वडिलांचा हाल केला आहे, सगळा पुरावा मी कोर्टाला दिलाय, हा सक्सेना वकील त्या ठिकाणी वरडून सांगत होता. आणि समोर राघवचे वकील ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत होते की राघवच्या चारित्र्याचे या ठिकाणी हनन होत आहे. आमच्या समोरचे वकील खोटं बोलत. हे सगळं वकिलांचं बोलणं चाललं होतं. आणि जज जे होते कोर्टाचे, जे न्यायाधीश रघुनंदन, यांना बघा सगळं माहीत पडलं होतं. कारण जज रघुनंदन यांनी, एक वकील कोर्टाचा हुशार प्रामाणिक, त्यानं सगळी चौकशी करून त्याची शब्द न शब्द फाईल जज रघुनंदन यांच्याकडे दिलेली होती. जज रघुनंदन यांना पूर्ण विश्वास पटला की हा राघव खरा आहे. आणि ह्या ज्या 2 बहिणी आहेत, ह्या केवळ लालसेपोटी ह्या मागे लागल्यात पैशाच्या. जज रघुनंदन यांनी खरा न्याय त्या ठिकाणी दिला, हातोडा वाजवला, न्याय दिला. आणि ध्यान देऊन ऐका, वकिलाला सांगितलं की तुम्ही सगळा हा युक्तिवाद केलेला खोटा आहे. या ठिकाणी हा जो राघव आहे, हा सत्याच्या बाजूने लढणारा आहे. आपल्या बहिणींची त्यानं लग्न केली, 20-25 लाख रुपये त्याच्यावरती कर्ज आहे. आपल्या वडिलांची सेवा त्यानं शेवटच्या श्वासापर्यंत केली. 2005च्या नियमानुसार मुलींचा हिस्सा जरी असला आपल्या बापाच्या इस्टेटीमध्ये, परंतु मुलाचं जे कर्तव्य आहे की आई वडिलांचा सांभाळ करणं, त्यांना जर आजार असेल तर त्यांची सेवा करणं, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणं, जसं मुलाचं कर्तव्य तसं मुलीचं सुद्धा कर्तव्य. मुलानं जो खर्च केला आणि त्याच्यावरती ते कर्ज आहे, ते कर्ज फेडण्याचा हिस्सा मुलींचा सुद्धा आहे. जर मुलींना हिस्सा पाहिजे ना जमिनीतला, तर आई वडिलांच्या सेवेसाठी झालेलं जे कर्ज आहे, त्या कर्जामध्ये हिस्सा सुद्धा मुलींना घ्यावाच लागेल. आता हा कोर्टाचा निकाल ऐकून त्या दोन्ही ज्या मुली होत्या त्यांना राग आला बघा, उठून जाऊ लागल्या. कोर्टानं सांगितलं जाऊ नका कुठं उठून, कारण कोर्टाचा या ठिकाणी तुम्ही वेळ बर्बाद केलेला आहे खोटं बोलून. एक प्रामाणिक असणारा भाऊ त्याला कठड्यामध्ये तुम्ही उभं केले. आणि जज साहेबांनी त्या ठिकाणी निकाल दिला, तुम्ही दोन्ही बहिणींनी 2-2 लाख रुपये या भावाला तुम्ही द्या, तुम्हाला कुठलाही हिस्सा मिळणार नाही. 2005च्या नियमानुसार तुमचा हिस्सा जरूर आहे, परंतु तुमच्या भावाने तुमच्यावरती जो केलेला खर्च आहे तो तुम्ही विसरला. तुमचा भाव तसा नाही. भाव जर तुमचा वाईट असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो हिस्सा मिळाला असता, पण भाव तुमच्याशी प्रामाणिक होता. दोन्ही बहिणीला सांगितलं तुम्ही पैसा आहे तुमच्याकडे, दोघांनी 2-2 लाख रुपये ह्यांना द्या. आणि जो वकील होता त्या बहिणींनी केला, त्यानं खऱ्याचं खोटं करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्या वकिलाला सांगितलं की 3 महिन्यासाठी तुम्हाला कुठल्याही कोर्टामध्ये वकिलत्व करता येणार नाही, आणि जर तुम्ही इथून पुढे असं केलं तर तुमचं वकिलाचं लायसन रद्द होईल. असा त्या ठिकाणी न्याय मिळाला. आणि राघवच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. आणि या दोन्ही बहिणी जशा कोर्टातून पळाल्या तशा बघा 4 व्हीलर बसल्या आणि निघून गेल्या. संपूर्ण कोर्टाची लोक जी होती त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी वाह. की न्याय असतो, परंतु त्याला वेळ लागतो. सत्याचा विजय जरूर होतो आणि देव तो करतोच, कारण बुद्धी देणारा तो आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एकच सांगणं आहे की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा हिस्सा जरूर असतो. आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, परंतु जर आपला भाऊ तसा असेल, आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल, त्याला खर्च झालेला असेल, आपल्या लग्न म्हणजे मुलींची बहिणींची लग्न त्याने केली असेल उत्तम प्रकारे, आणि आपली प्रत्येक सणाला तो उडभस करत असेल, भावाचं प्रेम आपल्याला तो देत असेल, तर हात जोडून अगदी कळकळीची विनंती आहे की अशा बहिणींनी आपल्या भावाला हिस्सा मागू नका. कारण धनसंपत्ती ही शेवटपर्यंत पुरत नाही मित्रांनो, कुणी ती घेऊन जाऊ शकत नाही. ही माया आहे हो, तात्पुरता आनंद आहे हा.
आणि त्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर अशी ही कथा जर आपल्याला आवडली असेल, ही गोष्ट सत्याची, तर ओम नमो भगवती वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.